राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या कंपनीला परदेशातून मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो. मात्र या निधीचा उपयोग कशाप्रकारे केला जातो आणि कंपनीच्या कामकाजाबाबत गुंतवणूकदारांमध्ये अनेक शंका आहेत. त्यामुळे या कंपनीच्या कारभाराची माहिती जनतेला व्हावी यासाठी बंडखोर सेनेच्या वतीनं 2 मार्च रोजी कोल्हापुरात तर 4 मार्च रोजी सांगलीमध्ये चिंद्याफाड आंदोलन केलं जाणार आहे, अशी माहिती सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजकिरण लँडिंग चेंजेस इन ॲग्रिकल्चर या कंपनीच्या कामकाजाची माहिती मिळावी यासाठी माहिती अधिकाराखाली बंडखोर सेनेनं माहिती मागवली होती. यामध्ये कंपनीच्या परदेशी निधीसह अन्य माहितीचा समावेश होता. मात्र अजूनही ही माहिती मिळालेली नाही. या कंपनीच्या कामकाज पद्धतीबद्दल गुंतवणूकदारांना आता शंका येऊ लागली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाचं या कंपनीकडे लक्ष वेधण्यासाठी बंडखोर सेना 2 मार्च रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर 4 मार्च रोजी सांगलीमध्ये चिंद्याफाड आंदोलन करणार आहे, असं शिवाजीराव आवळे यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेला सुरेश आवळे, गणेश धनवडे, अजय नांगरे उपस्थित होते.